डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। ड्रग्ज प्रकरणामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासमोर आता आणखी एक गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रकरण उभे ठाकले आहे। कायद्याचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच गैरकृत्याचे सावट पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जाते। ड्रगिस्ट पाठोपाठ पोलीस दलात सापडला श्रीलंपट। ड्रग्ज प्रकरणापाठोपाठ रील स्टार कोमल काळे यांनी पोलीस यंत्रणेच्या तपासाबाबत उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्याविरोधात एका महिलेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलीस प्रशासनाच्या अब्रूचा पंचनामा जनतेसमोर आलाय। रक्षकच भक्षक बनल्याने सर्वसामान्य नव्हे तर पोलीस खात्यातील महिलाही असुरक्षित असल्याचं दिसतंय। पोलीस अधीक्षक कार्यालयात नोकरीस असलेल्या स्टेनो दीपक सरोदे याने एका महिलेशी अंगलट करून तिला दमबाजी केल्याचा अर्ज भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली। या सख्याहरी पोलिसाची शहर वाहतूक शाखेमध्ये तडकाफडकी तात्काळ बदली करण्यात आली आहे। या प्रकरणी महिला पोलीस अधिकारी आठरे या तपास करीत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळच्या कर्मचाऱ्याकडून महिलेबाबत गैरवर्तन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने रक्षकच भक्षक ठरतोय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पोलीस अधीक्षक कार्यालयातच महिलांची सुरक्षितता धोक्यात असेल तर सर्वसामान्य महिलांच्या सुरक्षेचं काय असा संतप्त प्रश्न देखील नागरिक विचारत आहे। या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या प्रकरणाकडे प्रशासन कसं आणि कितपत गांभीर्याने पाहतं हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आता अत्याचारित पोलीस महिलेस न्याय मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष वेधलं असलं तरी जिल्ह्याचे कार्यक्षम असलेले पोलीस अधीक्षक यांना टार्गेट करण्याचं षडयंत्र तर नाही ना, असाही सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय।